नववर्षाच्या महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा देतो। हिंगोलीमध्ये सुद्धा हिंगोलीकरांना हिंगोलीतील जनतेला हे वर्ष सुख समृद्धीचे जावो। या वर्षामध्ये कुठलीही नैसर्गिक आपत्ती आमच्या बळीराजावर समाजावर येऊ देऊ नको अशी परमेश्वराला प्रार्थना करतो। नवीन वर्ष हे या सरकारचं समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचा जो आम्ही वसा घेतलेला आहे याकरता असणार आहे। आमचं सरकार हे गतिमान पारदर्शी लोकाभिमुख व्हावं याकरता आम्ही काम करतो आहे। देवेंद्र फडणवीसचं सरकार हे खऱ्या अर्थाने विकसित महाराष्ट्राचा संकल्प करून काम करत आहे आणि या नवीन वर्षामध्ये म्हणजे आजपासून जे नवीन वर्ष सुरू झालं या नवीन वर्षामध्ये आमचं प्रशासन आणि शासन मिळून महाराष्ट्राच्या जनतेचं कल्याण करण्याचं, महाराष्ट्राच्या जनतेला समाजाच्या शेवटच्या माणसाला न्याय देण्याची योजना आम्ही तयार केली। सर, तुम्ही शेतकऱ्यांसाठी स्टॅम्प ड्युटी रद्द केलेली आहे, काय सांगता? आज आपण एक निर्णय घेतो आहे, उद्या परवा नोटिफिकेशन निघेल की आता शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना जे स्टॅम्प ड्युटी लागतं 2 लाख रुपयापर्यंत आता जे पीक कर्ज शेतकरी घेणार आहे त्याचा आता मुद्रांक शुल्क आम्ही माफ करणार आहोत। कुठलंही मुद्रांक शुल्क शेतकऱ्यांना लागणार नाही। कर्ज घेताना शेतकऱ्याकडनं मुद्रांक शुल्काची आकारणी सरकार करणार नाही। महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत, असे असताना सर्वाधिक बंडखोर संभाजीनगरमध्ये पाहायला मिळेल। संभाजीनगरच्या मानव चुकीची बातमी आहे। संध्याकाळपर्यंत तुम्हाला कळेल की भाजपमध्ये कुठल्याही पद्धतीचे अपक्ष कार्यकर्ते राहणार नाही। शेवटी इतक्या मोठ्या निवडणुकीमध्ये इतके कार्यकर्ते आहेत आणि कमी सीट आहे, त्यामुळं थोडा संताप असंतोष होत असतो। शेवटी एका परिवारामध्ये आपण जेव्हा असतो त्या परिवारामध्ये काही गोष्टी होत असतात, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा वर्षानुवर्ष काम करणारा कार्यकर्ता जो असतो थोडा नाराज असणार आहे। कारण एकावेळी एका पदावर एकाच व्यक्तीला जाता येतं, एका सीटवर एकालाच उमेदवारी देऊ शकतो। 30 ते 40 लोक उमेदवारी मागतात, त्यावेळी मात्र पक्षाला निर्णय करणे कठीण असतं। पण त्यातल्यात उत्तम काय असेल, सर्वोत्तम काय असेल हे पक्ष निर्णय करतो। त्यातनं काही कार्यकर्ते नाराज होतात, पण मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा त्या ठिकाणी एक विचाराने प्रेरित आहे आणि विचाराने प्रेरित असलेला कार्यकर्ता कधी बंडखोरी करत नाही किंवा अपक्ष लढत नाही। आज आमचे सर्व त्या भागातले जे आमचे पदाधिकारी आहेत या सर्व अपक्ष उमेदवाराला भेटणार आहे, त्यांना समजवणार आहे आणि त्या सर्वांना उमेदवारी परत देण्याकरता विनंती करणार आहे। आणि मला विश्वास आहे की आज ज्या पद्धतीने आमचे सर्व नेते हे उमेदवाराकडे जाणार आहे, आमचे सर्व उमेदवार अर्ज वापस घेतील। उमेदवारी न मिळाल्यानं अनेक उमेदवार खूप आक्रमक झाले होते, काहींनी तर पेट्रोल पण आणलं होतं पेटवून घेण्यासाठी। आणि असं वाटतं का की संभाजीनगरमध्ये उमेदवारी देण्यामध्ये तिथले जे काही चूक नाही। मी स्वतः होतो उमेदवारी देण्याकरता, मी त्या ठिकाणी स्वतः 4 तास बैठक घेतली होती। मेरिटवरच सर्व उमेदवार दिलेले आहेत, मेरिटच बघितलं आहे। शेवटी जिंकण्याकरता मेरिटच लागतं, त्यामुळं असा तुम्ही गैरसमज तयार करा। 2-4 लोकांना त्या ठिकाणी काही खूप मनस्ताप झाला, वर्षोनवर्ष काम करतात 30-30 वर्ष, त्यांना वाटतं मी कॉर्पोरेटर झालं पाहिजे, आमदार झालं पाहिजे, नगरसेवक झालं पाहिजे। प्रत्येकाची अपेक्षा असतं, पण मी वारंवार सांगतो एकावेळी एका पदावर एकच व्यक्तीला जाता येतं, त्यामुळं जागा कमी असतात, कार्यकर्ते जास्त असतात, त्यामुळं काही असंतोष झाला तो आम्ही दूर करू। नवख्या आयात केलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिली असं म्हणत होते तिथले इच्छुक उमेदवार। हिंगोलीचं काही विचारा, हिंगोलीच्या शेतकऱ्याचं काही विचारा। महानगरपालिका सुरू आहे त्यामुळे महानगरपालिकेच्या कुठल्याही असंतोषाला काही होणार नाही। आमचे कार्यकर्ते आपल्या सीट वापस घेतील। सर, संजय राऊत असं म्हणाले आहेत की भाजपनं कडकारस्थान केले, महापौर मुंबईचा मराठीमध्ये असं ते सकाळी बोलायला लावले। ते सकाळी झोपून उठून असे निगेटिव्ह बोलणार नाही, तुम्ही त्याच्या बातम्या चालवणार नाही म्हणून ते असे बोलत असतात। त्यांनी फार गंभीर आरोप केला की मुंबईच्या डोक्यात दगड घालते। ते दिवसभर ते लिहून काढतात, संध्याकाळी आणि सकाळी गंभीर आरोप करतात। त्या आरोपामध्ये काही नसतं, फुसके वाव असतो। मनसेच्या उमेदवाराला धमकावल्याचा आरोप नार्वेकरांवरती होता। काही नाही धमकवलं कोणी कोणाला, काहीतरी निवडणुकीचे फंडे असतात, हे असे फुसकी बॉम्ब सोडावे लागतात म्हणून सोडतात। काहीतरी मीडियामध्ये दिवसभर आपली स्क्रिप्ट चालली पाहिजे, लाईन चालली पाहिजे म्हणून काही लोकांना सवय लागली आहे आणि ती सवय काही जात नाही। एवढ्या निवडणुकीत पराभव झाले तरी सवय जात नाही। सर, आपण किती ठिकाणी विजय होईल आपण महानगरपालिकेमध्ये? महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका, सर्व मुंबईपासून नागपूरपर्यंत 29 महानगरपालिका भारतीय जनता पार्टी महायुतीच्याच महापौर असेल, महायुतीचे महापौर असतील।
2/3 बहुमताने महायुती जिंकेल, 51% मतं घेऊन महायुती जिंकेल. सर हिंगोलीमध्ये आपण आलात, ज्या नगरपालिका झाल्या, नगरपालिका निवडणुका झाल्या साहेब हिंगोलीमध्ये, परंतु भाजपला अपेक्षित नाही. एकही ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही कमी पडलो पुन्हा काम करू, पुढच्या वेळी जिंकू. हरल्यातनं शिकू, जे काही आम्ही हरलो आहे त्यातनं शिकू, न शिकून जिंकू. त्यामुळं थोडा काळ अजून लागेल, पण आम्ही पुढच्या काळामध्ये हिंगोलीमध्ये चांगल्या पद्धतीने काम करू. जे काही पराभवाचे कारणं शोधू, जिथे आमचा पराभव झाला असेल त्या ठिकाणी विचारमंथन करू. विचार केल्यानंतर पुन्हा आमच्या पक्षाला आम्ही संघटना वाढवू, काही सरकारच्या माध्यमातून लोकाभिमुख कामं करू आणि त्यातून मला वाटतं हिंगोलीकरांचे मतं आम्ही जिंकू. सर तुकडेबंदीचा निर्णय घेतला हिंगोलीच्या तलावाला शासनाने. महत्त्वाचा निर्णय आहे तो, त्याच्यामध्ये शिथिलता आलेली आहे, परंतु हिंगोलीत काही ठिकाणी तसे रजिस्ट्री होत नाही, तसं आणि नागरिकांना. आता मी जिल्हाधिकारी सांगितलं, जिल्हाधिकारी याचे अध्यक्ष आहेत, त्यांना सर्व मुद्रांक अधिकाऱ्याला बोलवायचं आहे. मी शासन निर्णय आम्ही जारी केलेला आहे, SOP पाठवलेली आहे. कशा पद्धतीनं रजिस्ट्री करावी हे सांगितलं गेलं आहे. त्या सर्व तुकडेबंदी कायद्यामध्ये जे लोक आहेत हिंगोलीला लागून जे काही लेआउट पडलेले आहेत त्या सर्व लेआउटमध्ये राहणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी त्यांचा 7/12 आणि त्यांची रजिस्ट्री जिल्हाधिकारी दोन्ही करतील. सर हिंगोलीच्या चिराक्षा तलावाला किती निधी देणार आहे? 6 आणि कोटीची मागणी आता केली. 6 कोटीची मागणी केली आहे. मी आता तानाईशी बोललो की मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय जलसंधारण मंत्र्याकडे जाईल आणि हिंगोलीला जे महत्त्वाचा प्रकल्प त्यांनी चालू केला, मला तर अभिमान आहे. तानाजी मुटकुरे यांच्यावर अभिमान आहे की त्यांनी या ठिकाणी जे गाळयुक्त शिवार आणि गाळयुक्त त्या ठिकाणी शिवार करण्याची योजना तयार केली. संपूर्ण तलावाचा गाळ काढणे आणि शेतकऱ्याला देणे. शेतकऱ्याला मी शेतकऱ्यांचे आभार मानतो की या सर्व शेतकऱ्यांनी, हजारो शेतकऱ्यांनी हा तलावातला गाळ नेला आणि आपल्या शेतीला सुजलाम सुफलाम केला. प्रॉडक्टिव्हिटी वाढली शेतकऱ्याची, वार्षिक उत्पन्न वाढलं शेतकऱ्याचं. हा हिंगोलीमध्ये चांगला जो प्रयत्न झाला आहे, हिंगोलीकरांचा खरंच मी आभार मानतो. राज्याचा मंत्री म्हणून सरकारतर्फे आभार मानतो. हिंगोलीकर जनतेने जे करून दाखवलं की गाळ न्यायचा, आपली शेती चांगली करायची. आता सरकारने रॉयल्टी माफ करून टाकली. आता सरकारने मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना आणली, त्यातनं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचे रस्ते बनवणार आहे. आणि सर्व हिंगोलीचे, मी आता सांगितलं कलेक्टर साहेबांना की या ठिकाणी जेवढे तलाव हिंगोलीमध्ये आहेत, जेवढे नाले आहेत, सर्वांचं खोलीकरण करून याकरता लागणारा संपूर्ण पैसा सरकार देईल. पण संपूर्ण हिंगोलीचे गाळ उपसायचा, तलाव खोलीकरण करायचे, नाले सरळ करायचे आणि हे जे काही मटेरियल निघेल ते शेतकऱ्यांना द्यायचं. उरलेलं पांढर रस्त्यावर टाकायचं आणि शेतकऱ्याचे रस्तेसुद्धा शेतकऱ्याच्या रस्त्याचं मोजमाप करणे, त्यांचे मॅपिंग करणे, रस्ते उघडे करणे आणि रस्ते बांधकाम करणे, हे सुद्धा योजना आम्ही हिंगोलीमध्ये हाती घेतलेली आहे. आणि हिंगोलीने खूप मदत केली आहे योजनेला. हिंगोलीच्या जनतेच्या, शेतकऱ्याचे मी आभार मानतो. भयमुक्त राज्य करणार म्हणणाऱ्या सरकारमधनं आता ज्या निवडणुका होत आहेत त्याच्यामध्ये अनेक गुंडांना तिकीट दिली जात असल्याचा आरोप अजित केलाय. पवारांच्या राष्ट्रवादीकडून अनेकांना दिलेले जे अट्टल गुन्हे. भाजपमधल्या अनेक- सकाळीच बोललो या विषयावर की उमेदवारावर एखाद्या वेळी एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची चार्जशीट देऊन कोर्टात जो सजा होते, कोर्टात सजा पूर्ण होतपर्यंत आपण त्यांना त्या ठिकाणी शेवटी आरोप सिद्ध झाल्याशिवाय आपण त्याला कधीच त्या ठिकाणी त्यांना आरोप सिद्ध झाल्यावर कुणालाच तिकीट आपण देत नाही. पण गुन्हा दाखल झाल्यावर मात्र जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही कोर्टामध्ये तोपर्यंत त्याला खऱ्या अर्थाने आपण सर्वच लोक स्वीकारतो. पण उदात्तीकरण केलं जात आहे असा आरोप. नाही, उदात्तीकरण आता बोलणारे काही बोलतात. आता आमच्याकडे तर 1 लाख गोष्टी आहे मग उदात्तीकरणाच्या, त्या काही हिंगोलीत बोलणं काही योग्य होणार नाही. मी जर 30 वर्षाची यादी वाचली की सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता आणि गुंडगर्दीपासून कसं सरकार चालवलं हे आपल्याकडे आहे, त्यामुळे यात काही जात नाही. पण आमचं सरकार असं कुठलंही काम करणार नाही जे समाजाच्या विघातक राहील. महसूल विभागाने काही अधिकाऱ्यांना कारवाई केली होती, कदाचित निलंबित केलं होतं. त्यांची ती कारवाईवर अधिकाऱ्यांनी जो इथं आक्षेप घेतला होता, विना चौकशीची कारवाई केली असं म्हणत होते. चौकशी केलीच होती, विभागीय चौकशी आता पुन्हा केली. महसूल संघटनाचं म्हणणं होतं की विभागीय चौकशी करा. विभागीय चौकशी लावलेली आहे. विभागीय चौकशीत दोषी आढळले तर पुन्हा कारवाई होईल. पण आता तात्पुरता रिलीफ दिलेला आहे. हा तात्पुरता रिलीफ संघटनांनी केलेल्या मागणीप्रमाणे आहे. ठीक आहे, त्यांचंही म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. शेवटी सरकार आणि प्रशासन हे 2 चाकं आहे. प्रशासनाचं ऐकूनच घ्यायचं नाही, ही काही हेकेखोरपणा आम्ही करणार नाही. प्रशासनाच्या माध्यमातून आलेली मागणी आम्ही मान्य केली. आम्ही या ठिकाणी महसूल संघटनाची मागणी मान्य केली आणि महसूल संघटनाची मागणी मान्य करून त्या ठिकाणी विभागीय चौकशी आता सुरू केलेली आहे.
तोपर्यंत तात्पुरती स्थगिती आम्ही दिली. सर अखेरचा प्रश्न आहे, आपण आता हिंगोलीची स्तुती केली आहे गाळमुक्त धोरणामध्ये, तर हे सगळं राज्यामध्ये कुठे आपण दाखवणार का पथदर्शी प्रकल्प? हो, मी आता हिंगोलीतून बरंच काय शिकण्याला आहे. किमान हा जो प्रकल्प आहे की संपूर्ण गाळ काढणे, तलावाचा नारळ सरळीकरण करणे, जिल्हाधिकारी आणि टीमनी, आमच्या आमदारांनी किंवा आमच्या प्रशासनाने मृदसंधारण विभाग असेल, जलसंधारण विभाग असेल, कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल, यामध्ये ज्या ज्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं त्यांचं अभिनंदन आम्ही करूच. पण हिंगोलीचा जो काही या ठिकाणी केलेला जो अत्यंत चांगला उपक्रम आहे, राज्यही हिंगोलीचा उपक्रम स्वीकारेल. याला धरून एक प्रश्न आहे, एक शेवटचा घेतो. आपल्या इकडं मृदा आणि जलसंधारण विभागाच्या वतीने अनेक कामे केली असते, कोट्यवधी रुपयांची कामं केली आहेत, परंतु असं झालंय की तात्पुरतं थोडाही पाऊस पडला ते कामं वाहून जात आहेत आणि मृदा आणि जलसंधारण विभागाचे अधिकारी याच्यावरनं जबाबदारी निसटत आहेत, काढून घेत आहेत आणि पैसे ते पूर्ण पाण्यात जात आहेत. मग ते नाही, काही ठिकाणी असं सरसकट झालं नाही आहे, पण काही ठिकाणी जर अशा बदमाशा झाल्या आहेत की ज्या ठिकाणी मृद जलसंधारणाच्या नावानं भ्रष्टाचाराचा त्या ठिकाणी रोपण करण्यात आलं, तर हा भ्रष्टाचार शोधून काढणे ही जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची आमची आहे. आम्ही त्यात जाऊ, पण शेतकऱ्याकरता, गरीब माणसाकरता आलेला पैसा आणि मृदसंधारण खरं तर शेतकऱ्यांच्या जीवनात मोठं परिवर्तन करणारं आहे. या ठिकाणी असं काही झालं असेल तर नक्की आमचे जिल्हाधिकारी तपासतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.